विनोदा रवी दादाला विनंती करतो. फुलाची पाकळी आपण देत आहोत त्यांना. मी अध्यक्ष महोदय, थोडा वेळ नाचण्यासाठी यायचं आहे. उपाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष राष्ट्रीय सांगडवाले ना, हे पैसे घ्या. आपले संबळवाले जे आहेत ना, संबळवाले त्यांना द्यायचे आहेत आपल्याला. सुवर्ण फुलाची पाकळी आपण त्यांना देणार आहोत. वाह क्या बात है, वाह वाह छान. आहा आहा बघा वाह छान. बघूबाई यांच्याकडून या तूर नाचाला 50 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. उर्मिला वहिनी यांनी 50 रुपयाचे पारितोषिक दिलेले आहे. त्याचबरोबर उपलाट त्याला श्री उपलाट किशन शिल्दा मेंढा शिल्दा गुजरात त्यांच्याकडून 50 रुपये. तोंडाने उचलून वाजवून ती एक कला खूप मोठी असते. तोंडाने ते पैसे उचलायचे, वाजवायचं आणि उचलायचे आहेत. वाजवण्यामध्ये थोडाही बदल नाही आणि अशा प्रकारची खूप मोठी कला. आपल्याला टाळ्या वाजवा, टाळ्या. वा वा छान. आणि तो ताल थोडाही न चुकवता ते तोंडाने पैसे उचलणं हे खूप मोठी कला असते. आणि ते कला आविष्कार या ठिकाणी सादर करीत आहेत आपले थोर वादक. आपली हे आदिवासी संस्कृती खूप महान संस्कृती आहे. ही एक कला जपणं, त्याचं संवर्धन करणं, जतन करणं खूप मोठं आपल्यासमोर खूप मोठे उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्टाची वाटचाल आपण या दृष्टिकोनातून हे कुळदेव उत्सव साजरे करीत आहात. आपण कुळ परिवाराचा मेळावा न घेता कुळदेव उत्सव साजरे करतो आणि संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी हे सगळं काही करत असतो. आपल्या नव्या पिढीला, उदयोन्मुख पिढीला याचा भान राहावं, जाणीव राहावी आणि त्यांनी हा वारसा जतन करून संवर्धन करावा आणि त्याचं दृढीकरण करावं यासाठी आपण हा संपूर्ण खटाटोप करतो आहोत. आणि त्यासाठी हा अट्टाहास कुळदेवामार्फत आपण करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संपूर्ण परिवार आपण एकत्र करीत आहोत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार, खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. खरंच अशा प्रकारचं आपल्या परिसरामध्ये हा वारसा जतन करणं खूप गरजेचं आहे. आणि हा वारसा जतन करणं म्हणजे आपल्या पिढीला नव संस्कृतीचं आपण दर्शन घडवून देणार आहोत. खूप खूप सुंदर. वा, नमस्कार किती भारी करतात बघा. त्या तालातच नमस्कार करतात बघा, किती सुंदर. वा वा वा, टाळ्या टाळ्या.